माझी सावली हरवली. मी रथाच्या मधोमध थांबले होते. रात्रीच्या 12 वाजून गेले होते. आकाशी पावसाच्या थेंबाने रडत होते. गाड्यांचा हॉर्न आवाज कानावर पोहोचून मला ऐकू येत नव्हता. हाताने एक चिट्ट, डोळ्यात अनावर झालेले अश्रू, ओठावर हुदके अशी अवस्था होऊन त्या चौफुलीच्या मधोमध मी थांबली होते. डोळ्यांना आतंक, दुःख न पेलवल्याने माझे अश्रू ही डोळ्यातून थांबले नाही. फक्त एक विचार मनात चालू होता, का आज त्यांनी देहू सोडला? पावसाच्या थेंबामुळे हातातल्या त्या पत्रावरील अक्षरावर शाही ही पुसत होती, पण मी माझं मन मात्र त्याच्या आठवणीत रेंगाळत होते. त्याच्या येण्या सुखाचा स्पर्श झाला, पण आज 24 तास झाले काय झालंय माझ्यासोबत? ते सत्य की सत्य? ते वास्तव की स्वप्न? काही समजत नव्हतं. मी स्तंभ होते. गाड्या माझ्या जवळून जात होत्या. घरी मला कशाचाच भान नव्हतं. माझ्या प्रेमाचा प्रवास माझ्या डोळ्यात भोवती फिरत होता. आताही त्याचा तो स्पर्श माझ्या देहाला न कळत होत आहे. का त्याने कशाला मरण घेतलं? मरण घेणे एवढं सोपं असतं का? सर्व प्रश्न मरणाने संपत का? एकदा बोलला असता तर सर्व केलं असतं ना. ती आपली पहिली भेट आजही माझ्या लक्षात आहे. डोळ्यात अश्रू घेऊन बसच्या एका कोपऱ्यात मी बसलेली होती. तो अचानक जवळ आला आणि माझ्याकडे बघून बोलला, ठीक आहेस तू? आणि मी डोळ्यातील अश्रू पुसत तुझ्याकडे बघितलं. तेव्हा ती झालेली आपली एक नजर आणि त्या नजरेने मला दिलेला आधार सगळं आठवतंय मला. आणि मी कोमेजलेल्या स्वरात बोलले, ठीक आहे असे म्हणून मी खिडकीच्या बाहेर आकाशात बघत होते. मी न बोलताही तुझ्याकडे बघत मला बोलला, ते आकाश आहे आणि ते उडणारे पक्षी आहेत. मी तुझ्याकडे बघत म्हणालो, माहिती आहे मला. हो ना, किती विचित्र गोष्ट आहे ना. तो बोलला, यात काय विचित्र? मी लगेच प्रत्युत्तर केला, सांगतो थांब. एका पक्षाच्या सर्व आकाशाच्या त्याच्या असतं, पण सर्व आकाश त्याचा अजूनही रात्र मावळताच तो त्याच्या घरट्यात परत जातो. आणि आपण माणसं थोडा प्रॉब्लेम आला की लगेच घर सोडतो. फक्त स्वातंत्र्यासाठी हे पण विसरून जातो की कुटुंब हेच आपलं खरं जग आहे. तो बोलतच होता. तेवढ्यात कंडक्टरने बेल वाजवली आणि तुमचा स्टॉप आला. तू बाय, टेक केअर असं बोलून तिथून निघून गेला. मात्र तुझे बोल अजूनही माझ्या कानावर घुमत होते. आईवडिलांच्या थांबवणे कंटाळून वैतागून मी त्या बसमध्ये बसले होते आणि परत कधी जाणार नाही असा ठाम निश्चय करून मी रडत होते. पण तू नकळत मला सांगून गेले की घरी जा, कोणीतरी वाट बघतोय. आताही तुझा एकेकी शब्द माझ्या कानाशी खेळत आहे. घरी जाण्याचा एकमेव कारण होतं तू माझ्या आयुष्यातील सावली होऊन गेली होती. आपली भेट परत झाली ते माझ्या ऑफिस जवळ. तू माझ्या सोबत काम करत होती. परत त्या भेटीमुळे मला तुझ्यावर प्रेम झालं आणि हे प्रेम तुलाही माझ्यावर होतं. आपले हे प्रेम पुढे वाटत केलं. ते तासनतास फोनवरती गप्पा मारणे, सोबत फिरणे आणि तुझ्या माझ्यासोबत सगळे सुख दुःख वाटून घेणे. दिवस रात्र कधी व्हायची कळत नव्हते. आपण पुढच्या भविष्यासाठी स्वप्न रंगवत होतो की लग्नानंतर हे करायचं, लग्नानंतर ते करायचं. आपण आज सकाळी मी उठलो, माझ्यावर माझा फोन आला. तुझ्या सुप्रभात मेसेज वाचण्यासाठी पण आज तुझा एकही रिप्लाय मेसेज आला नाही. तुला मी 10-12 कॉल केले पण तू कॉलही उचलत नाही. मी घाबरले आणि स्कूटी घेऊन तुझ्या घराकडे वळलो. तुझ्या घरच्या अवतीभोवती खूप लोकांनी गर्दी केली होती. रडण्याचा आवाज येत होता. कोणी दादा तर कोणी राम म्हणून शोक अश्रू अंघोळत होते. त्या गर्दीला लोटत मी पुढे आली. बघितलं तर काय, माझा देह पांढरा कपड्यात गुंडाळलेला होता. मला काहीच समजले नाही. माझं आयुष्य 1 सेकंदात तिथून थांबून गेलं.
मी तुझ्या जवळ आले आणि बोलले. नाही, काय समजत नव्हतं, पण डोळ्यात मात्र सगळे अश्रू गळत गळत होते. नंतर डोळ्याने अश्रू बाहेर काढले होते. गर्दीतल्या लोकांनी कुजबुजण्यावरून असे समजले की तू बहिणीच्या लग्नासाठी लोन घेतलं होतं आणि ते कर्ज फेडू शकला नाही, म्हणून तू आत्महत्या केली. तू इन्शुरन्स काढून तुझ्या कुटुंबाचा तर उद्धार केला, मात्र मी माझे डोळे तुझ्या खांद्यावर ठेवून दुःखाचे अश्रू ओघळत असताना एकाने मला एक पत्र हातात आणून दिलं. त्यात लिहिलं होतं, माया, काळजी घे आणि झालं तर माफ कर. शेवटी बोलणं झालं नाही, पण आता जगण्याला काय नाही तर मरण्याला अर्थ आहे. मी तुला काही सांगू शकलो नाही, मला माफ कर आणि या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात तरी मी तुझा होईल. आई वडिलांची काळजी घे. ते पत्र घेऊन मी तिथून उठले आणि चालत चालत पुढे गेले. मला माहिती नाही, माझ्या आयुष्यात सावलीप्रमाणे होतं तू. आज ती सावली गेली. मला काहीच कळत नाही. काय घडलं, कसं घडलं, एवढं प्रश्न घेऊन मी ओरडत चाळत पावसाच्या थेंबाचे माझ्यावर पडत होते. तेही माझ्यासोबत रडत होते. मी गुडघ्यावर बसून आकाशाकडे बघत ओरडलो, राम. एकच आवाज कानावर घुमत होता. तो आवाज एकदा ते पत्र घट्ट पकडून डोळे गिटून मिटले. अचानक एका गाडीवर मला उडवलं आणि मला त्या रस्त्यावर पडले. रक्त वाहत होतं. श्वासाने देहाची साथ सोडली होती. लोकांची गर्दी वाढली. त्याने कोणी बोलले की मी मेले आहे, पण त्याने काय माहिती, मी तर तेव्हा मेले जेव्हा तुला त्या पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेलं बघितलं होतं. सकाळची आता माझ्या डोळ्यात पापण्या मिटल्या, पण त्यात चेहरा तुझा अजूनही होता.